ठाणे महापालिका निवडणुकीत कैसे हराया या एका वक्तव्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा खळबळजनक अहवाल ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे। या अहवालामुळे सहर शेख यांचे नगरसेविका पद आता टांगणीला लागले असून त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सहर शेख यांचे वडील युनुस शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार जावेद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने केली होती। या तक्रारीची दखल घेत प्रशासनाकडून चौकशी सुरू होती। ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केलेल्या अहवालात या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दुसऱ्या राज्यातील रहिवासी असताना महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। Now and press the bell icon. Never miss a